1, 2, 3, come on. नमस्कार मुलांनो, आजचे आपले विषय आहे मराठी आणि पाठ आहे ही पिसे कोणाची. एक मुलगी होती मीनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिला 2 पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. तिला वाटेत एक कोंबडी दिसली. मीनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार, म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडी ताई, ही पिसे तुझी आहेत का? कोंबडीने पिसाकडे निरखून पाहिले. नाही ग बाई, ही पिसे माझी नाही, असे म्हणून कोंबडी खुराट्यात जाऊन बसली. कोणाची आहे बरं ही पिसे, असे म्हणत मीनू एका झाडाजवळ आली. तिला झाडावर पांढऱ्या काळ्या रंगाचे एक कबूतर दिसले. त्याला पाहून मीनूला वाटले याची तर नाहीत ही पिसे. ते कबुतराला विचारले, कबूतर दादा, ही पिसे तुझी आहेत का? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसे माझी नाहीत. कोणाची आहे बरं ही पिसे? या विचारात मीनू पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरात मोर येत होता. त्याची एडदार चाल आणि रंगबिरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता. तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले. तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसे कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का? मोराने पिसांचे निरीक्षण केले. तो म्हणाला, ही तर बदकाची आहे. मीनूला खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, मला बदक कुठे भेटेल? मोराने बदकाचा पत्ता सांगितला. त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली. नदी किनारी दाट झाडी होती. तिने बदकाला हाक मारली. बदक झाडीतून बाहेर आले. मीनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही पिसे तुझी आहेत का? मी तुला शोधत होते. ही घे तुझे पिसे. बदकाला मीनूचे कौतुक वाटले. बदक मीनूला म्हणाले, मीनू, तू माझी पिसे देण्यासाठी इतका दूर आलीस, म्हणून ही पिसे तुझ्याजवळ ठेव. एकदा पिसे गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाही. तुला अशीच वेगवेगळी पिसे सापडली तर ती तू सांभाळून ठेव. मीनू आनंदाने घरी आली. तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली. मुलांनो, या पाठाचे वाचन करून इथे दिलेले स्वाध्याय हल करण्याचे प्रयत्न करावे. उत्तरे सांगा. मीनूचे घर कोठे होते? मीनूचे घर शेतात होते. मीनू कोणाकोणाला भेटली? मीनू कोंबड्या, कबूतर, बदक, मोराला भेटली. मीनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला? मोरांनी सांगितला. पिसे कोणाची होती? बदकची होती. बदकाने मीनूला काय सांगितले? की पिसे गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाही.